होत नाही आणि चांगलं लिहितो. तर ही माझी भावना त्या पाठीमागे होती. आपण सगळेच मान्यवर आहात. आपल्याला काय कवितेवर सांगण्यासारखी आता परिस्थिती नाही. मुळात कवितेलाच दिवस सर चांगले नाहीत. अशा काळात वाचकपीठ अत्यंत गांभीर्यानं या सगळ्या व्यवहाराकडे बघतं. मी कविता लिहितो म्हणजे 10% 10 ते 12% मॅडम साहित्याचा वाचक आहे असा एक अभ्यास काही विद्यार्थ्यांनी केला. एकाने 18% तो नेला. त्याच्या पलीकडे ते नाहीत म्हटले. त्याच्यात आणि कविता, त्याच्यात गंभीर कवितेची अवस्था शास्त्रीय संगीतासारखी आहे. म्हणजे एखादं गाणं सिनेमात हिट झालं की ती 50-55 लाख रुपये मागते. आम्ही कार्यक्रम घेतो वाळव्याला. पण एखाद्या कवीचा कविता संग्रह गाजला तर त्याला काय मिळतं? तर या प्रश्नाचं उत्तर खूपच अस्वस्थ करणार आहे. मी दासूंना परवा फोन केला होता. मी त्यांना म्हटलं की आपण नोकरीला नसतो तर आपल्या कवितेची तरी अवस्था काय असते. अतिशय मोकळेपणाने मी त्यांच्याशी बोलतो. याचं कारण असं आहे की कविता हा कला प्रकार जरी असला तरीसुद्धा ज्या इतर कलांना किंवा मीनाक्षीताई खूप चांगली चित्र काढतात, चित्राला जे होतं ते त्यांच्या कवितेला होत नाही. आणि म्हणून आपण निदान माणसांना त्यांच्या जगण्याच्या प्रश्नांची जाणीव करून देऊ. आपण कोणत्या परंपरेतून आलो आणि आपल्याला कुठं जायचं आहे याचं भान आणून देऊ. एवढं तरी किमान आपल्या हातून व्हावं म्हणून कवी त्याच्या वेडासाठी, त्याच्या हट्टासाठी हे सगळं करत राहतात. आणि मला आणखी एक जाणवलेली गोष्ट अशी की आता मीडिया आल्यामुळे इतके कवी आलेले आहेत की आपण लवकर फोटोत वगैरे जाऊन बसतो की काय असं निष्कारण मनात येऊन जातं. इतके कवी आलेले आहेत. आणि त्याला विचारलं काय वाचलं, फॉर्मचं काय वाचलं का? म्हणजे जसं कोरा कॅनव्हास प्रभाकर बर्वेंनी चित्रकलेबद्दल लिहिलं की चित्राला आकार कसा प्राप्त होतो, तसं आमच्याकडे सर मधु कुलकर्णी नावाचे अभ्यासक होते की ज्यांनी ललित साहित्यातील आकृतीबंधाची जडणघडण असा विषय PhDला घेतला होता. बाकी आपले विषय असतात दासूंना माहीत आहेत. असा विषय त्यांनी PhDला घेतला होता. असे रेअर लोक किंवा सुधीर रसाळ सर किंवा तुकाराम रोंगटे सरांनी आमच्या क्रांतिकारक शोधून काढले आदिवासींमधली, त्यांची नावच नव्हती. तर या सगळ्या गोष्टींकडे मी बघतो तेव्हा माझ्या लक्षात असं येतं की एक वाचकपीठ नावाची संस्था अत्यंत गांभीर्यानं काम करते. तर मी त्यांना म्हटलं की आमच्या अकादमीच्या बरोबर आपण समारंभ घेऊया. पण थोडंसं काही अडचणींमुळं ते करता आलं नाही मला. मग मी त्यांना म्हटलं मी जेवण वगैरे देतो, काहीतरी मदत करतो. त्यात निर्मळ आणि पाटील आहेत. मग थोडंसं आतला एक धागा असतो, भोसले आहेत तिथं. ही सुद्धा समाधानाची बाब आहे. हल्ली असं बघतायत लोक सर, आम्ही कधी पाहिलं नाही पण लोक बघतायत. तर मनीषा पाटील समन्वयक आहेत त्यात आमच्या भगिनी, आमच्या भागातल्या. त्यामुळे त्यांनी सांगितलं विचार करून बोला वगैरे. कालपासून मला बऱ्याच जणांचे फोन आले, दमदाटी वगैरे. तर गमतीचा भाग सर सोडून द्या की मी माझं भाषेवर प्रभुत्व किती, माझी हुकूमत किती भाषेवर, आणि मी किती गांभीर्याने जगण्याकडे बघतो. त्यांचीच कविता चांगली होती. आपल्याकडे लोकांना विचारलं कविता कशी लिहिली तर काळीच फाटल्यावर कविता होते वगैरे अशी लोक विधानं करतात. तर इतकं सर आहे. म्हणजे म्हणजे जमीन फाटल्यावर अमुक होतं तमुक होतं, आभाळ फाटल्यावर, तुम्ही म्हणलं कपडे फाटल्यावर, तर ती काही त्यांनी सांगितलं नाही त्याच्याबद्दल मला. तर असे काहीतरी अत्यंत बेजबाबदारपणानं लोक बोलत असतात. कविता हा तुमच्या भाषिक क्षमतेचा आविष्कार असतो अशी माझी धारणा आहे. म्हणजे दमयंती स्वरावरामधले एक प्रसंग सांगतो की नल एकदा दमयंतीच्या राज्यात गेला होता आणि पूर्वी दुसऱ्या राज्यात जायचं म्हणलं की परवानगी काढून जावं लागायचं. त्याने काही परवानगी घेतली नव्हती आणि ती दासींबरोबर बागेत विहार करत होती. आपण जशी आता रस्त्याने फिरतो तशी विहार करत होती. आणि मग तिनं त्या नलाला बघितलं, तो इतका देखणा, आणि तिनं सांगितलं की तू जाऊन विचार त्याला की तुझं नाव काय, तू कोणत्या राज्यातून आला. तर ती दासी असं विचारत नाही की तुझं नाव काय आणि तू कोणत्या राज्यातून आला. ते असं म्हणते की कोणती अक्षरं आपल्यामुळं पावन झाली आणि कोणतं राज्य आपल्यामुळं नावारूपाला आलं. आता हे जे भाषेचं सामर्थ्य आहे
ते सामर्थ्य ज्याच्याकडे आहे त्याची कविता चांगली होती आणि खूप चांगले कवी शोधून अशी तुम्ही चर्चा घेता. त्यांनी दासूचं नाव घेतल्यावर मलाही सर बरं वाटलं. मी मोरे सरांना नाही म्हटलं तुम्ही यायला काय हरकत नाही, म्हणजे त्यांचं माझ्यावर प्रेम असल्यामुळं मी मोकळा बोलतोय. आणि मग एका 90 नंतर जो सातत्यानं गांभीर्यानं लिहितो आणि जगण्यातले तणाव, समाजातली विसंगती, कुटुंबातले तणाव, लहान मुलांची बदलत चाललेली मानसिकता, तुझी ती पिस्तूलवरची कविता, ते पिस्तूल खेळण्यातलं मला अजून आठवते. आणि मग हे सगळं अशा एका चांगल्या कवीवर ते परिसंवाद घेतात. आणि मी रोंगटे सरांना विनंती केली. रोंगटे सरने आमची विनंती मान्य केली. म्हणलं विद्यापीठात आल्यावर त्याला एक अकॅडमिक दर्जा येईल असं. आणि इतके दिवस ही माणसं काम करतात आणि खूप गंभीर लोक आहेत. हे बोलताना सुद्धा उशिरा बोलतात मॅडम. हां, इतके लोक गंभीर आहेत ते. आम्ही आपलं मोकळ्या मनाने असं बोलतो असं खूप. म्हणून मला कधी कधी असं वाटतं की कवी गंभीर असणे म्हणजे काय. तर गांभीर्याची माझी व्याख्या अशी आहे की तुम्ही काय सामर्थ्यानं व्यक्त करता हा भाग आहेच, पण तुमची उपयुक्तता काय, तुम्ही एखाद्यासाठी काय करता, एखाद्याचा विचार किती गांभीर्यानं करता, त्याला मी गंभीर म्हणतो. आणि लिहिण्यात गंभीर असावं, दिसण्यात गंभीर असायचं काही कारण नाही ना. मला खूप लोकांना बघितलं की म्हणजे आत्ताच कुठून असं ते, तर ते हल्ली ते फार झालं आहे सर. आणि त्यामुळं मग मोकळं बोलणार आहे. जसं मी मगाशी त्यांना म्हटलं सरांनी खूप चांगली शायरी सांगितली, तर असं सांगितलं की म्हणतात बघा ते काय गांभीर्याने विचार करत नाही, म्हणजे तोंड वाईट करूनच प्रत्येक वेळी बसायचं का. तर खूप चांगलं अतिशय मोकळ्या मनानं आपण व्यक्त व्हायला पाहिजे. आणि असं एक चांगले व्यासपीठ. मी त्यांना म्हटलं आमच्यासारखी अर्धा लोक घ्या, तुम्हाला आमचा उपयोग, असं म्हणणं बरोबर नाही, सहकार्य होईल म्हटलं. तर ते बघूया म्हटले. त्यांनी पण काय लगेच मान्यता दिली, उशिरा जरा थोडं मान्यता लगेच दिलेलं नाही. खूप स्वभाव मला सगळ्या लोकांचे आवडले. आणि मी मोरे सरांचे आभार मानतो की अशा एका उपक्रमाला त्यांनी येण्याचं मान्य केलं. मोरे सर सहसा कमी ठिकाणी जातात असा माझा अनुभव आहे. आमच्या अकादमीचे ते निमंत्रक आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही पुरस्कार देतो. आता हल्ली दासो आम्ही 1 लाख रुपयाचा जीवन गौरव केला आहे, पंचरोच्चार केले. मीनाक्षी ताईंना आम्ही दिला आहे. मी त्यांची कविता चांगली म्हणून, सचिव वगैरे त्याचा काही संबंध नाही. हां, एक 15,000 रुपयाचा विशेष सन्मान ठेवला आहे. त्यांना येण्या जाण्याचे पैसे आम्ही देतो. ज्यांना आम्ही निमंत्रित सरिता करतो त्यांची राहण्याची जेवण्याची चांगली व्यवस्था करतो, पवारसाहेब. आणि मग हे सगळं करताना वाचकपीठच्या लोकांनी आमचा समारंभ बघण्यासाठी यावं अशी मॅडम माझी इच्छा आहे असं. पण मला अनेक लोकांनी वाचकपीठबद्दल फार पूर्वी सांगितलेलं असल्यामुळे, आणि मी नांदेडला बघितलं, म्हटलं आता सगळेच गंभीर लोक आहेत आमच्याकडे येणार का, तर किरण भावसर वगैरे आले, तर तुम्ही सगळ्यांनी यावं, तुमची येण्या जाण्याची व्यवस्था करतो. राजाभाऊ वैलोमे आमची पाठीमागे बसलेत, केशव सखाराम देशमुख आहेत, उमेश सर आहेत, बाहेर आमचा मित्र उभा राहिलेला आहे. तर आपण सगळ्यांनी आमच्या समारंभासाठी यावं, खूप चांगली व्यवस्था करतो. याचा अर्थ आमच्याकडे पैसे आहेत असं घेऊ नका. हां, कवीची किंमत केली पाहिजे सर, चांगली कलावंताची, कळलं का. पुरस्कार 1,000चा आणि येण्या जाण्याला 10,000 रुपये, ही फार वाईट प्रथा आहे. त्यामुळं त्याची किंमत व्हावी, त्याची प्रतिष्ठा राहावी आणि गांभीर्यानं व्हावं. कुठल्याही खूप चांगल्या सर असतात बोलायला, सरच प्रमुख आमच्या सगळ्याच्या असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा उथळपणा आमच्याकडे नाही. आमच्याकडे गांभीर्याने लिहिणारे खूप लोक आहेत. मीही अभिरुचीपासून चित्रांच्या लिहिलं, पण मला कधी गंभीर चेहरा करतात एखाद्याचा प्रॉब्लेम असतो, तर काय मला थोडंसं ते जमलं नाही. तर तुम्ही सगळ्यांनी आमच्याकडे यावं. मी निर्मळ सरांना सांगितले, तुम्हीच आमच्याकडे आला नाही तर आम्हाला फुली मारायची सवय. फुली म्हणजे आम्ही काय परत सरांच्याकडे मग येणार नाही, म्हणजे रुसणार त्यांच्यावर आम्ही. तर आमच्याकडे ती फुली मारायचं, काही ठिकाणी फुली मारणे ह्याचा वेगळा अर्थ आहे. पण मी सरांना म्हटलं की तुम्ही यायला पाहिजे. मागच्या वेळेला ते आजारी पडले, आता कुणी आजारी पडू नका, आणि त्यातून जर आजारी पडला तर तिथं उपचार करतो, अशा प्रकारचा विश्वास देतो. मला आपण आपल्यात सहभागी करून घेण्याची संधी दिली आणि अत्यंत चांगला उपक्रम आपण घेता आणि कमीत कमी शब्दात व्यक्त करण्याची क्षमता कवींची कशी वाढावी यासाठीचे प्रयत्न आहेत असं मी मानतो. मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि आपले सगळ्यांनी आपण आमच्या कार्यक्रमासाठी यावं. आणि आपण खूपच चांगले लिहित असाल तर मोरे सर त्याचा विचार करतील. तो विभाग माझ्याकडे नाही, 8-9 लोकांची समिती आहे,
असं आहे. तर आपण यावं अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा कधी आपल्याला गरज लागली, आता मला वाटतं निर्मळ सर मला बोलवतील असं मला वाटत नाही, पण त्यातून जर त्यांनी आपलेपणानं कधी बोलवलं तर आम्ही जरूर मदतीसाठी येऊ, अशा प्रकारचा विश्वास देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनापासून धन्यवाद सर. यानंतर मराठी विभाग प्रमुख सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सन्माननीय डॉक्टर तुकाराम रुंगटे सर यांना मी विनंती करते, आपण मनोगत व्यक्त करावेत. वाचक मेळावा, परिसंवाद आणि कवी संमेलन या 3 सूत्रीय कार्यक्रमाचे उद्घाटक ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक सदानंद मोरे सर, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आणि ज्यांनी आघळ-पघळ परंतु गंभीर चर्चा केली आत्ताच, ते आमचे मित्र प्राध्यापक प्रदीप पाटील, ज्यांनी आत्ताच ज्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन झालं त्यावरती भाष्य केले असे सन्माननीय देवीदास फुलारी, प्राचार्य चंद्रकांत भोसले, मारुती सावंत, ज्यांच्या काव्यसंग्रहावरती इथे चर्चा होणार आहे असे आमचे मित्र डॉक्टर दासू वैद्य. आणि ही चर्चा जे करणार आहेत ते इतर मान्यवरांबरोबर आमचे मित्र डॉक्टर राजाभाऊ भैलुमे. या सभागृहामध्ये